मुळामध्ये ना मला कळतच नाहीये, प्रत्येक आठवड्याला यांच्या सुपीक डोक्यातून मुंबई कशी लुटायची, टेंडर कसे भरायचे एवढंच येतंय का असं आता वाटायला लागलेलं आहे. महापौर बंगल्याचा वाद मिटत नाही. महापौर बंगल्यावर त्या काळी बिकानेरची राणी राहत होती. आता असं म्हणायचं का? लोक म्हणतायत त्या बिकानेरच्या राणी होत्या, या मुंबईला भिकारी करण्याच्या राणी आहेत का? काय चाललंय? काही पत्र आलीच पाहिजे. जो अजेंडा आहे तो रायटिंगचा किंवा हे पाहिजेच. कारण अजूनही ज्या अजेंडा वाचून कळेल तो या टॅपमध्ये घेऊन तेवढे अजून महानगरपालिकेमध्ये अजून 10 वर्षांनी तरी चाललं पाहिजे असं माझं मत आहे. कारण बऱ्याच गोष्टी टॅपमध्ये मग नजर चुकीने झालं, प्रिंटअप नाही झालं वगैरे असं सांगू होऊ शकतं. त्यामुळे जो अजेंडा येतोय तो आलाच पाहिजे. आणि कारण नसताना अनेक ठेवी मोडल्या गेले. 91,000 ठेवी 2022ला सोडून सगळे आम्ही गेलेलो होतो. आल्यानंतर कितीतरी 1000 करोड ठेवी मोडल्या गेल्या. आणि अजूनही म्हणजे आत्ता आल्या पण 4000 करोडच्या ठेवी मोडल्या गेल्या. 6000 करोडचं मेट्रो वेस्ट कंपनीला काम दिलंय. आमच्याकडे अक्षरशः फेल गेलेलं काम आहे. आणि 7 वर्षाचं 6000 करोड फक्त सफाईसाठी एक मेट्रो वे. अशा पद्धतीने ही सगळी कॉन्ट्रॅक्ट देत देत आपण बघताय उद्या आमचं एक आंदोलन असणार आहे. फुटबॉलची जी मैदान आहेत, आदित्य उद्धव ठाकरे साहेब याच्यावर कडक त्यांनी संभाषण केलेलं आहे. आणि आम्ही ती मैदानं, ती जागा आम्ही वाचवू इच्छितो. आणि हे लोक विकून टाकतायत पूर्ण मुंबईच्या मोकळ्या जागा. श्वास घ्यायला तरी शिल्लक ठेवणार आहेत का? कारण आता इम्प्रूव्हमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक विरोध करतायत. परंतु सत्ताधारी म्हणून, मेजॉरिटी म्हणून हे महानगरपालिका सभागृहात आणतायत. लोकांना असं भासवतायत की हे दंगा करतात. दंगा नाही, 2/3 मेजॉरिटीपेक्षा आम्ही जास्त आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मुंबईकरांच्या हिताची नसेल तर आम्ही ते पोल मागणार. पोल घेतल्यानंतर तुम्ही लावा विशेष सभा. दाखवू आम्ही तुमचा रेकॉर्ड की अनेक धंद्यासाठी विशेष सभा लावल्या गेल्या आणि मुंबई विकली गेली, हे दाखवू. त्यामुळे मला वाटतं आत्ता सर्वांना टॅब द्यायची गरज नाही. जसं चाललंय तसं चालवा. त्याच्यानंतर पहिल्या ठेवी ज्या मोडल्या गेल्या आहेत त्या वाढवून दाखवा आणि मग बोलू आपण टॅबवर. तो माझ्याच विभागातला आहे, अगदी माझ्या शेजारच्या बिल्डिंगमधला. फक्त तो मला त्या दिवशी कळलं नाही. नंतर हॉस्पिटलला त्याची मॉर्चरीमध्ये बॉडी गेली. आज आम्ही प्रेताला गेलो होतो. त्यांना 2 मुलं आहेत, एक मोठा मुलगा आहे. नुसतं काम देऊन नाही चालणार. त्याच्यामध्ये PCOच्या ह्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. सोसायट्यांच्या टाक्यांमध्ये स्टेप असायला पाहिजे, जिना असायला पाहिजे. सोसायटीची पण चूक आहे. जिना नसल्यामुळे त्याने रिक्स घेऊन ते केमिकल टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या रिक्समध्ये बिचारा गतप्राण झालेला आहे. त्याचा वय वर्ष 45-46 आहे, वय वर्ष 60. हा जो मधला पिरियड आहे याचं मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेने कंपन्सेशन दिलंच पाहिजे.
नोकरी तर मिळणार, तो नियमच आहे. 6 महिन्याच्या आत त्याला, मुलाला 18 वर्ष पूर्ण होत आहेत नोव्हेंबरमध्ये. क्लेम जाईल आमचा. क्लेम गेल्यानंतर ज्या काही अधिकाऱ्यांनी जर नाटकं करून फाईल अडवली तर मी स्वतः त्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जागेवरती त्याचा निर्णय मागेन. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. आणि कंपन्सेशन काय देणार आहात? 45 ते 60 या वर्षाच्या त्याच्या पगाराचं जे कंपन्सेशन असतं, कारण तो नोकरी करत असताना रिस्क घेऊन काम केल्यामुळे जो रिस्क फॅक्टर आहे तो त्यांना द्यावा लागेल. ताई, तुमच्या पक्षाचे नेते आहेत अंबादास दानवे, विधान परिषदेवरती आमदार आहेत. ते संघाच्या कार्यक्रमामध्ये त्यांची हजेरी पाहायला मिळते. खरं तर तुम्हाला सोडून जाणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अर्थात सचिन भाऊ होते तुमच्यासोबत, त्याच्या अगोदर अनेक नेते मंडळी होते, परंतु आता मात्र तुमच्या नेत्यांमध्ये मतपरिवर्तन होत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. संघाच्या कार्यक्रमाला गेले म्हणजे आज बघा, आज छगन भुजबळ साहेब सांगतो, झिरवळ साहेबांनी लावलेला कार्यक्रम, मंत्री महोदय कोणाचे आहेत? राष्ट्रवादीचे. मी आले ना त्यांच्या कार्यक्रमाला, कारण एका समाजाचा कार्यक्रम आहे आणि जर चांगलं प्रबोधन इथे येऊन आम्हाला मिळतं आहे, त्याचा अर्थ आम्ही पक्ष सोडून जाऊ असं काढण्यात काही अर्थ नाही. वेळ आणि काळ ठरवेल. सुनेत्राताई पवारांना अमित यांनी भेट नाकारले, त्यांना टाळलं जातंय. बाबा, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण अजित पवार साहेब यांचं योगदान महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. यांच्या योगदानामुळे भाजप कसा जिवंत राहिला आहे हेही पाहिलेलं आहे. त्यामुळे वहिनींबद्दल वाईट साईड तर आम्ही ऐकून घेणार नाही, महिला आघाडी म्हणून पक्ष राहिला बाजूला. पण असं करणं योग्य नाही. गृहमंत्र्यांचं वागणं चुकीचं आहे हे म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगरपालिकेचे अनेक धोक्याचे भूखंड जे आहेत ते विकासकांनी आपल्या घशात टाकलेले पाहायला मिळतात आहेत. आणि मुंबईमध्ये आता ओपन स्पेस राहिलेली नाहीये, मुलांना खेळण्याच्या जागा राहिलेल्या नाही. फक्त इमारती बांधण्याचं काम सध्या मुंबईमध्ये जोरात सुरू आहे. नाही, या सगळ्या गोष्टीला विकास नक्की झाला पाहिजे. विकासाबरोबर लोकांना चांगली घरं मिळाली पाहिजे. कारण बरीच जण 10 बाय 10च्या घरात राहणारी लोक आता कंटाळलेली आहेत. याचा अर्थ आरक्षण गिळणं किंवा आरक्षणाचा चेंज ऑफ युजर करणं हे चुकीचं राहील आणि त्याच्यासाठी आमचं लक्ष असेल. नाही, मुळामध्ये डीपीलाच जबाबदार धरलं पाहिजे आणि युडी आणि डीपी हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यांनाच धरलं पाहिजे.